मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापुरातील घरकुल लाभार्थ्यांना पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, रेनगर गृहनिर्माण प्रकल्पासाठी बीज भांडवल मंजूर करणे, बीडी कामगारांना किमान वेतन, रोख मजुरी व पेन्शन, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा तसेच सोलापूर शहरातील अनियमित, दूषित आणि गळतीमुळे बाधित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई अशी 25,000 नागरिकांची घरकुल दिंडी मंत्रालयावर धडकणार असल्याची घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी केली. दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात बुधवारी झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम हे होते. यावेळी कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी, कॉम्रेड हनीफ सातखेड, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड शेवंताताई देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 2050 पर्यंतची 33 लाख लोकसंख्या गृहीत धरून समांतर जलवाहिनी प्रकल्पाची आखणी करण्यात आली. हा प्रकल्प आता पूर्णत्वास गेला असून उजनी धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात घटला तरी शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी 1378 कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली असून त्या अंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्र, फीडर मेन लाईन, उंच पाण्याच्या टाक्या, वितरण जलवाहिन्यांचे नूतनीकरण, लाखो ग्राहकांना वॉटर मीटर, सौर ऊर्जा प्रकल्प आणि रस्ते दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहत आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने वसाहतीतील नागरिक गेली 2 दशके मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. ड्रेनेज अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांना वारंवार निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने मलनिस्सारणाची व्यवस्था करावी लागत असून डेंग्यू, मलेरिया, हिवताप यांसारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम.एच. शेख यांनी राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणावर टीका केली. स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने रद्द करावी अशी मागणी केली. या मागणीसाठी 10 ऑगस्ट रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात माकपतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. सभेचे प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.